संस्थेमध्ये नवीन जे 2 लोक आपल्या ऍड झालेले आहेत, म्हणजे आपल्या परिवारामध्ये ऍड झालेले आहेत. त्यात एक आमचे जुने सहकारीच आहेत, सागर कोल्हे साहेब. त्यांचं धामूड गाव आहे. त्यांच्या गावात सुद्धा असा एक डॅम आहे. लवकरच आपण त्यांच्या घरी सुद्धा असा एखादा कार्यक्रम त्या डॅमवरती करूया. वेलकम त्यांचं जोरदार आहे. त्याबरोबर आमचे उत्तम पाटील हे पण आमचे जुने सहकारी आहेत. सुहास साहेबांचे पण जुने सहकारी, माझे जुने सहकारी. मला वाटतं 10-12 वर्षापूर्वीपासून आम्ही एकत्र आहे आणि तेही आज आपल्या संस्थेमध्ये ऍड झालेले आहेत. जोरदार आमच्या उत्तम पाटील साहेब आणि उत्तम पाटील साहेब हे ऍड झाल्यात. सागर साहेबांना मला वाटतं गेली 2-4 वर्ष कुठलं काम करत नव्हते, प्लेनच होते. त्याच्या आधी सक्सेसफुल आमच्यासोबत होते. आता ते डायरेक्टमध्ये गॅप घेऊन आता आपल्याकडे आले. उत्तम साहेब जे आहेत ते ज्या कंपनीतून आलेत, ती कंपनी आपल्यातून निघलेली जी कंपनी होती XYZ, त्या कंपनीतून ते आपल्याकडे आले. तिथे डायरेक्टर आपण त्यांना नको सांगितलं लिहू नका, तरी पण ते म्हणजे राहणे येणारच. ते आलेले आहेत. आणि नमस्कार. नमस्कार. सरांनी माझी ओळख करून दिली तरी सुद्धा मी माझं नाव सांगतो. माझं नाव उत्तम पाटील. माझं गाव करवीर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, उपवडे. सरांनाही माहीत आहे. मी 2014 पासून सरांच्या सानिध्यात आहे. पण काही मध्ये 3-4 वर्षे सरांच्या पासून दुरवलो. म्हणजे ज्या व्यक्तीनं आम्हाला आणलं त्यांच्याच बरोबर मला जावं लागलं. काही वर्ष खटाटोप सरांनी सांगितलं तसं केलेलं आहे. तिथं येण्याचं कारण आहे, पहिली गोष्ट म्हणजे मी मध्ये एक 35-30 लाख रुपये कमवल्यानंतर तिथे एक थोडंसं जाणवलं, मला कंपनीबद्दल काय बोलायचं नाही, फक्त तिथे एक जाणवलं की लोकांच्या मुंड्या मुरगळून आपल्याला त्यांना संकटात टाकून आपण पैसे कमवायला लागलोय. तिथून मी बाहेर पडलो. त्यानंतर सुहास पाटील साहेबांना मी फोन केला होता. फोन केल्यानंतर सरांच्या बरोबर येण्याचा असा योग आला होता. पण माझे मित्र प्रदीप कुमार साहेब आणि बाकीचे लोक आले, मला घेऊन गेले. तिथे सांगितले की बाबा सादिक शेख साहेबांचं जे प्रोडक्शन आहे तेच आपण तिथे आणलेलं आहे, ती सिस्टम राबवायला लागलोय. त्याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. ते काम करत गेल्यानंतर लक्षात आलं की तिथं पैशाला महत्व आहे, माणसाला महत्व नाही आहे. आणि मी थोडंसं आध्यात्मिक आहे. सर जसं आध्यात्मिकला टच आहे, थोडंसं मी इमोशनल, भावनिक. पैसा हा मॅटर माझ्यासाठी नंतर नाही. मला कधीही तुम्ही बोलायचं म्हणजे योग आला माझ्या बरोबर, तर तुम्हाला माझ्या मुखातून एकच गोष्ट निघल. पहिली गोष्ट म्हणजे माणुसकी. आता आपण म्हणजे मी माझ्या आजोबांना फॉलो करतोय. माझ्या आजोबा वारकरी संप्रदायामध्ये आहेत आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्याचं वाळलेलं पान सुद्धा तोडायचं नाही आहे. आणि सगळ्यात धर्म कुठला असेल तर माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे. जात भेदभाव कोणताही नाही. आणि ती गोष्ट मला सरांच्याकडनं म्हणजे 2016 नंतर अगोदरही मला ती जाणवली होती. पण इथं मी लोटस स्टार मध्ये गेल्यानंतर मला ती गोष्ट कमी वाटायला लागली की मला वाटायला लागली की बाबा मी काहीतरी चुकलोय. आणि चुकल्यानंतर परत मी सुहास पाटील साहेबांना फोन करणार होतो. मला जो लाज वाटली, मीच माझ्या नजरेमध्ये खालवलो. अरे बाबा मी त्या व्यक्तीला फोन केला होता आणि परत त्याच व्यक्तीला कसं कोणत्या नजरेत फोन करू म्हणून मी शेख साहेबांना डायरेक्ट फोन केला. सरांना फोन केल्यानंतर सरांनी मला 5 वेळा सांगितले की अरे उत्तम, तो बी व्यक्ती आपलाच आहे, तू बी आपलाच आहे, तू तिथंच काम कर. काही अडचणी असतील तर मी सांगतो, तिथं येतो. पण मला तिथं राहावंच वाटत होतं, कारण पैसा हा मॅटर नेक्स्ट आहे. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आपुलकी, प्रेम, भावना जे आज मला तुमच्या इथून दिसलं. कारण मी पाटील सांगितलं सर आज 20 तारखेला जायचं आहे. मी इथं आल्यानंतर मला एक गोष्ट म्हणजे सांगावीशी, अभिमानाने सांगावीशी वाटते की मी आज आलोय. पण मला इथली वागणूक आहे ना, मी कित्येक वर्षापासून ऋणानुबंध तुमच्यात असेल अशी मला इथं ती भावना, आपुलकी, प्रेम दिसलं. आणि संस्काराचा जो काय म्हणतो आपण पगडा आहे तो तुमच्या आमच्यावरती खरंच शेख साहेबांनी खरंच चांगला संस्कार केला. तुमच्या माध्यमातून जे बघितलं सकाळपासून, कुणाची पार्टी, कुणाचं काय, कुणाची टीम, कोण काय तर काहीच माहिती नाही. जेणेकरून आपल्या घरातला कार्यक्रम आहे, आपलाच कार्यक्रम आहे, ह्याच भावनेने ते करायला लागलाय. हेच सकाळपासून जाणून गेलं. आणि मग एवढं भारावून आलं म्हणून सुहास पाटील साहेबांना म्हणलं तर जरा जाऊया, कारण मग खरंच काहीतरी वेगळं आले. काही वेळा रडण्यासाठी सुद्धा खांदा त्या ताकदीचा पाहिजे असतो. आणि तो खांदा मला शेख साहेबांच्या इकडे सुहास पाटील साहेबांच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, भावाच्या माध्यमातून मिळाला. त्याबद्दल आणि बोलण्याची संधी दिली, 2 मिनिटात शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं ट्रेनिंग बद्दल मी सरांना सांगतो. मी 2013-14 पासून ट्रेनिंग बघतोय. पण सरांचं ट्रेनिंग मला वाटतं सर 13 तारखेला मी केलं सह्याजीला. तर आतापर्यंतच्या ट्रेनिंग
म्हणजे A1 10,000 रुपये देऊन आम्ही 3 दिवसाचं ट्रेनिंग केलं. पण त्या ट्रेनिंग मध्ये एकच गोष्ट असायची, हेलिकॉप्टर प्लॅनिंग. करेंगे, तोडेंगे, फोडेंगे, याव करेंगे, त्याव करेंगे. म्हणजे प्रॅक्टिकली जे सरांनी 6 स्तंभ तुम्हाला आतापर्यंत सरांनी सांगितलं असतील, तुम्ही काही लोकांनी ते कॅज्युअली घेतलं असेल, कोणी सोडून दिलं असेल, मी तुम्हाला दोष करत नाही, पण मी ते सांगू शकतो 6 स्तंभ म्हणजे जीवनातले का आहेत. मी त्या दिवशी ट्रेनिंग केल्यानंतर संध्याकाळी जाऊन त्याच्यावरती मूल्यमापन केलं की बाबा हे 6 स्तंभ म्हणजे खरंच माणसाचं जीवन बदलू शकतोय. आणि हे 6 स्तंभ खरंच मला आज मिळाले. आजपर्यंतच्या ट्रेनिंग मधनं एकच गोष्ट आलं की धंदा, बाकी दुसरं काय नाही. लिडरशिप सांगायचं एक आणि करायचं एक. लक्षात ठेवा, जसं तुकाराम महाराजांचं साहेबांनी उदाहरण दिले की गुळ खाण्याची सवय तुकाराम महाराजांना होती, ती जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत त्या मुलग्याला सांगू शकत नाही. ही गोष्ट पहिल्यांदा आपल्याला यायला पाहिजे, रुजली पाहिजे, तरच आपण दुसऱ्याला सांगू शकतोय. आमच्या सरांनी ऑलरेडी प्रॅक्टिकली जे स्वतः काय करतात, अगोदर अनुकरण करतात आणि मग तुम्हाला आम्हाला सांगतात. हे ट्रेनिंग मधून खूप मला शिकायला मिळालं. ते ज्या दिवशी 13 तारखेला ट्रेनिंग मी केलं त्यानंतर मला ते अखंड रात्र दिवस 2 दिवस मी झोपलो नाही, कारण ते 6 स्तंभ मला त्या दिवशी समजलं. जीवनाचा सार त्या 6 स्तंभामध्ये. मगाशी मी सरांनी मला विचारलं, सर थोडस ट्रेस येतोय, तर ट्रेस मधनं कसं बाहेर पडायचं या 6 स्तंभामध्ये तुम्हाला मिळेल. कारण जे पहिल्यांदा जे स्तंभ आहे मानसिक संतुलन, बरोबर आहे, कौटुंबिक स्तंभ. जर कुटुंब आमच्या बरोबर नसतील तर पैसा, गाड्या, घोडं, काय ब्रँडेड हे काही उपयोगाचं नाही. आणि आपली जर मानसिकता चांगली नसेल तर इथं ते व्हॅल्यूच नाही त्याला. आणि ते सर महत्वाचे म्हणजे जागृत करून देतात. माझ्याबरोबर एक मित्र आले होते सरांना भेटायला, त्यांचं नाव घेत नाही, पण सरांनी त्यांना काही गोष्टी सांगितल्या. त्यांच्या जीवनातली एक महत्वाची गोष्ट त्यांना त्या दिवशी जाणवली की मी अरे बाबा 17-18 वर्ष मार्केटिंग करून काय मिळवलं, जे मी 1 तास शेख साहेबांच्या बरोबर बोललो, मला सरांनी जाणीव करून दिली. आणि त्या गोष्टीनंतर तो माणूस खरंच पेटून उठला. साहेब म्हणला, साहेबांच्या बरोबर तुमच्याबरोबर काम करायची इच्छा होती, पण काही कारणास्तव मला बांधून नेल्यासारखं झालंय. काही वेळ परमेश्वराची जर कृपा दृष्टी झाली तर मी परत तुमच्याकडे येऊ शकतो. फक्त एका गोष्टीवरती, म्हणजे सरांनी त्या व्यक्तीला जाणीव करून दिली, पण त्याला ऑलरेडी माहिती होतं, पण तो त्याच्या विचारामध्ये भावनेच्या आहारी बाहेर गेला होता. आज तेव्हा त्याची जाणीव झाली. आणि ते आज मला 3 वेळा सर फोन झालं. एकच गोष्ट, शेख साहेबांनी मला माझी जागा दाखवून दिलेली आहे, मी सरांना विसरू शकणार नाही. खूप काही ट्रेनिंग शिकून जाते. मला तर एक नवीन, म्हणजे मी परवा सरांना म्हणलोय, म्हणजे एक पूर्वीची एक म्हण आहे, माळावरचा धोंडा मी, जो रूप तुम्ही दिशीलात तो मी बनू शकणार आहे. थराला घातलं तर थराला बसणार, दर्शनला घातलं तर दर्शनला बसणार, दगडाचा तर देवरूप जर दिलं असाल तर मी देवामध्ये बसणार. आणि जर तुम्ही नारळ फोडण्यासाठी जर ठेवला असाल तर मी त्या दगडा नारळ फोडण्यासारखा बनणार आहे. मी 0 झालोय, पण एक सांगतो, आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानुसार, कृपादृष्टीनुसार आज तुम्ही ज्या लेवल आहे त्याच लेवलच्या पाठोपाठ येण्याचं काम करेल, तुमच्या पुढे जाणार नाही. कारण मला हे गेलं तर पण आम्हाला आनंद आहे. कारण काय, इतरच्या नेटवर्क मार्केटिंग मध्ये मी 7 वर्ष काम केले. स्वतःचा गाजावाजा करायला मला आवडत नाही. 2019ला मलाच एका व्यक्तीने असं सांगितलं होतं की तू इथं टिकणार नाहीस. मी त्याला सांगितलं, दादा उत्तम पाटील 0तनं हिरो होणार आहे, 0 आज आहे, येणारे 5 वर्ष तुला बघून घेता येईल. 5 वर्षामध्ये गोल्डन फ्युचर मध्ये एकही नंबर सोडला नाही. त्याचं साहेब पण आहेत. मी तर ते सांगेन, आज किती तुमच्या बरोबर कॉम्पिटिशन करू द्या, डुप्लिकेट करू द्यात, आणखी काय करू द्यात, पण समर्थ सोशल फाउंडेशन हे समर्थ आहे. आणि त्याचे मेन ओनर, जे ज्याला म्हणतो पाया मजबूत बनवणारे झाड आहे, ती शेख साहेब आहेत. तुम्हाला आम्हाला कुठेही डगमगू देणार नाही. आणि ते सर्व आहे. कारण कॉपी प्रोडक्टची करू शकतील, कॉपी बाकीच्या गोष्टीची करू शकतील, पण जे माइंडमध्ये चाललंय, ज्याची निर्मिती त्यांनी केली, त्याची कॉपी कोणी करू शकणार नाही. आणि म्हणून मी ओके, थँक्यू, धन्यवाद. समर्थ सोशल फाउंडेशनचा